चला विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना नमस्कार. कसे आहात? आशा करतो की सर्वजण मजेत असाल. रात्री आपण लाईव्ह आलेलो होतो पोस्ट ऑफिस भरती बाबत 5व्या मेरिट लिस्ट संदर्भात. लाईव्ह मध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी क्लिअर केलेल्या आहेत, परंतु जे विद्यार्थी लाईव्हला जॉईन झालेले नव्हते त्यांच्यासाठी खास करून तुम्हाला सर्व परत एकदा गोष्टी सांगण्यासाठी व्हिडिओ बनवत आहे. लक्षात घ्या मित्रांनो, पोस्ट ऑफिस भरती 2026 आतापर्यंत 4A सप्लिमेंटरी लिस्ट पर्यंत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पर्यंत प्रोसेस कंप्लीट झालेली आहे. तर विषय अडकलेला आहे 5व्या मेरिट लिस्ट बाबत. खूप जणांना प्रश्न पडलेला आहे की 5वी मेरिट लिस्ट येणार आहे किंवा 5वी मेरिट लिस्ट येणार नाही. यस किंवा नो, त्याचं उत्तर यस असू शकतं किंवा नो, परंतु डिपेंड करतं हे कशाच्या बेसिस वरती? ह्या दोन बेसिस वरती डिपेंड करणार आहे. पहिलं म्हणजे नेक्स्ट जीडीएस भरती, नेक्स्ट भरती, आणि दुसरं फॅकंट पोझिशन प्लस वर्कलोड. ह्या दोन गोष्टीवरती 5वी मेरिट लिस्ट तुमचं डिपेंड करणार आहे. आता नेक्स्ट भरती म्हणजे काय? तुम्हाला मी वारंवार याच्या अगोदर सुद्धा सांगितलेलं आहे की नवीन जीडीएस ची भरती या ठिकाणी येणार आहे. ऑफिशियली आणखी आलेली नाही. तुम्ही सोशल मीडियावर अफवावर अजिबात विश्वास ठेवू नका. काही जण म्हणतील भरती निघालेली आहे, फॉर्म भरायला सुरू करा, इथे फॉर्म भरा, तिथे. बिलकुल नाही. आपलं ट्रस्टेड चॅनल आहे, तुम्हाला विश्वास असेलच. या ठिकाणी आपल्या चॅनलवर जवळपास 100च्या आसपास पोस्ट ऑफिस रिगार्डिंगच व्हिडिओ आहेत. सगळे याच्यासाठी स्पेशलायझेशन केल्यासारखं आहे. त्याच्यामध्ये सगळा डाटाबेस असतो. त्याच्यानंतर पोस्ट ऑफिसच्या कार्यालयाशी आपला संपर्क असतो. आपले काही विद्यार्थी यापूर्वी सुद्धा 2022-23 पासून कार्यरत आहेत. ओके, त्याच्यामुळे सगळं डिटेल्स, ऑफिशियल नोटिफिकेशन, सगळं डिटेल्स ओरिजिनली आपल्याकडे असतं. सो अफवांवर विश्वास ठेवू नका. मग प्रश्न येतो ही जीडीएस भरती कधी येणार? लक्षात घ्या, सप्टेंबर या ठिकाणी अपडेट आलेला आहे, परंतु ऑफिशियली नाहीये. तर कन्सिडर करा सप्टेंबर ते डिसेंबर पर्यंत 25,000 ते 40,000च्या दरम्यान ही भरती येणार आहे. मग याचा संबंध ह्या 5व्या मेरिट लिस्टची काय? सांगतो, फक्त एक जस्ट 2 मिनिट व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. ही जी भरती येणार आहे याच्यामध्ये पोस्टमॅन पदे असणार आहेत, एमटीएस पदे असणार आहेत, त्याच्यानंतर बीपीएम असणार आहे, एबीपीएम असणार आहे, त्याच्यानंतर तुमचे इतरत्र डाक सेवक म्हणजे जीडीएस ग्रामीण डाक, हे वेगवेगळे पदे असणार आहेत. दुसरा मुद्दा, याच्यामध्ये पोस्टमॅन पदासाठी लेखी स्वरूपात एक्झाम असेल, त्याच सोबत मल्टीटास्किंग स्टाफ पदासाठी सुद्धा लेखी स्वरूपात एक्झाम असेल. जर हे पुढील जीडीएस भरतीमध्ये पदे इन्क्लूड झाली तर लेखी स्वरूपात या ठिकाणी पदे येणार आहेत. ठीक आहे. पोस्ट त्यामध्ये आता जसा विद्यार्थ्यांवरती अन्याय झालेला आहे, खूप जणांचं रात्री आपण लाईव्हला सुद्धा ते सांगितलं की खूप जण विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की त्या ठिकाणी त्यांच्यावरती अन्याय होत आहे. याच्यासाठी की जे कोरोनामध्ये पास झाले तर त्यांना सिलेक्शन झालेलं आहे, जे फिजिकली पेपर ज्यांनी दिलेला आहे त्यांचं त्या ठिकाणी सिलेक्शन झालेलं नाही. 5व्या लिस्टची वाट पाहतात. मग आता परत आपण तिथे आलो, 5वी लिस्ट लागणार का नाही? तर ही पहिली गोष्ट आहे, लागेल किंवा नाहीच. दुसरी गोष्ट, व्हॅकंट पोझिशन आणि नेक्स्ट भरतीवरती त्या ठिकाणी डिपेंड करत. व्हॅकंट पोझिशन म्हणजे काय? आता जीडीएसनी आपल्या पॅन इंडियामध्ये जवळपास 28,000 प्लस जागा जाहीर केलेल्या होत्या, तुम्हाला तर माहिती आहे. त्यामध्ये महाराष्ट्र सर्कलला जवळपास 3,000 प्लस जागा या ठिकाणी होत्या. त्याच्यामध्ये 4 मेरिट लिस्ट लागलेले आणि 1 सप्लिमेंटरी मेरिट लिस्ट लागली. याच्यामध्ये जवळपास 2700 ते 2800 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. 2800 विद्यार्थ्यांचं पर्यंत सिलेक्शन झालेलं आहे महाराष्ट्र सर्कलमध्ये. रिमेनिंग 100 ते 200 जागा आरामशीर या ठिकाणी उपलब्ध आहेत मित्रांनो, लक्षात घ्या. ह्या 100 ते 200 जागा नेमकं शासन कधी भरणार ही डिपेंड करतं की आता जर नेक्स्ट जीडीएस भरती लवकर पब्लिश करणार असतील किंवा लवकर त्याचं नोटिफिकेशन काढणार असेल गव्हर्नमेंट, तर ह्या जागा भरल्या जाणार नाहीत. म्हणजे याचाच अर्थ तुमची 5वी मेरिट लिस्ट जी काय 5th मेरिट लिस्ट आहे ती येणार नाही. ही झाली पहिली कंडिशन. जर लिस्ट येणार असेल आणि लिस्ट येणार नसेल तर पहिल्या कंडिशन नुसार काय झालं, 5वी मेरिट लिस्ट येणार नाही. का? कारण आता हे सगळं अनालिसिस सांगितलं तुम्हाला त्याप्रमाणे. आणि दुसरे अनालिसिस, 5वी मेरिट लिस्ट येऊ शकते. ऑफिशियली आणखी तसं कुठेही नोटिफिकेशन नाही की येणार नाही, जेव्हा येईल लक्षात घ्या. येऊ शकते कशासाठी?
लक्षात घ्या, आता ज्या व्हॅकंट पोझिशन आहेत 100 असो 200 असो, पॅन इंडिया जर बघितलं तर 1000 ते 2000 सुद्धा असू शकतात. ओके, आता प्रत्येक व्हॅकंट पोझिशनची म्हणजे जसं तुमचं डिव्हिजन नुसार, आता विदर्भ असेल, नागपूर असेल, यवतमाळ असेल, रत्नागिरी असेल, कोल्हापूर असेल, पुणे, मराठवाडा साईडचे परभणी जिल्हा, लातूर, धाराशिव असे वेगवेगळे डिव्हिजन असतील. त्या समजा तुम्ही धाराशिव डिव्हिजनला भरलेला असेल, ओके, तर त्या ठिकाणी किती जागा शिल्लक आहेत एक्झॅक्टली आपल्याकडे तो आकडा आलेला नाही. जे खरं आहे ते तुमच्या समोर मांडत आहे, आणि हा आकडा येणं जवळपास अशक्यच आहे, कारण की ऑनलाईन किंवा वेबसाईट वरती त्यांनी या ठिकाणी पब्लिश केलेलं नाही की या डिव्हिजनची एवढा आकडा म्हणजे एवढ्या व्हॅकंट पोझिशन शिल्लक आहेत. पण टेंटेटिव्ह जर टेंटेटिव्ह अंदाज काढला किंवा टेंटेटिव्हली अंदाजे तुम्ही जर अनालिसिस केलं मागच्या बेसवर आणि भरल्या गेलेल्या जागेवरती, मेरिट लिस्ट मध्ये लागलेल्या जे विद्यार्थ्यांचे नाव आहे ते किती क्वांटिटी मध्ये लागले होते त्यांचं अनालिसिस केलं तर महाराष्ट्र सर्कलला 100 ते 200 आणखी जागा शिल्लक आहेत मित्रांनो. बरं, आणि हे जर तुम्हाला खोटं वाटत असेल तर तुमच्या जिल्ह्यामधलं जवळचं पोस्ट ऑफिसचं कार्यालयाला भेट द्या. त्या ठिकाणी तुमच्या कोणी ओळखीचे अधिकारी असतील तर त्यांच्याशी एकदा डिस्कस करा. त्यांच्याकडून सुद्धा तुम्हाला सेम फीडबॅक पाहायला मिळेल की या ज्या 28,000 प्लस जागा होत्या त्या पूर्णपणे भरल्या गेलेल्या नाहीयेत, म्हणजे थोड्या प्रमाणात शिल्लक आहेत. इथं 10% जागा शिल्लक म्हटलं तरी जवळपास 2800 म्हणजे 2 ते 2,500 पॅन इंडिया आसपास जागा असू शकतो. परंतु आपल्या महाराष्ट्र सर्कल मधले बाकीच्या सर्कलचं आपल्याला थोडस साईडला ठेवू, कारण की महाराष्ट्र सर्कल मधून जे आपले विद्यार्थी आहेत त्यांनी इथेच फॉर्म भरलेला आहे, म्हणजे महाराष्ट्र सर्कल मध्ये वेगवेगळ्या डिव्हिजनला. ओके, तर ह्या गोष्टी आहेत म्हणजे जागा शिल्लक राहिलेल्या आहेत, त्याच्यामुळे जीडीएस वरती कामाचा ताणतणावाचा लोड वाढत आहे, प्लस पेंडन्सी वाढत आहे. आणि दुसरं या ठिकाणी जे जॉईन झालेले आहेत विद्यार्थी ते सुद्धा वारंवार सोडून जात आहेत, म्हणजे आणखी त्या जागेमध्ये भर पडत आहे. मग जीडीएस काय करेल, एकतर ही 5वी मेरिट लिस्ट तेव्हा पब्लिश करेल, 5th मेरिट लिस्ट जर त्यांना जास्त प्रमाणात विद्यार्थी सोडून गेले किंवा आता काळाची गरज असेल तरच ही लिस्ट त्या ठिकाणी पब्लिश होईल. म्हणजे तुम्हाला दोन्ही या ठिकाणी नाण्याच्या दोन्ही बाजू तुम्हाला या ठिकाणी क्लिअर केल्या. 5वी मेरिट लिस्ट येणार असेल तर काय येणार आहे, नसेल येणार तर काय येणार नाही, ह्या दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी आपण क्लिअर केलेल्या आहेत. आता शेवटचा आणि महत्वाचे 2च मुद्दे आहेत, फक्त 1-2 मिनिटं द्या मला, ते पण क्लिअर करून घेऊया. याच्यामध्ये सर्व सर्कलची लिस्ट लागणार का? आता काही विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र सर्कल, गोवा सर्कल, त्याच्यानंतर काहींनी कर्नाटक सर्कल असे म्हणजे पॅन इंडियामध्ये जागा असल्यामुळे काय झालेलं, कोणी महाराष्ट्रामध्ये फॉर्म भरलाय, कोणी कर्नाटकमध्ये, कोणी गोवा डिव्हिजनला किंवा गोव्यामध्ये, कोणी उत्तर प्रदेश या ठिकाणी सुद्धा आपले विद्यार्थी आहेत. लक्षात घ्या, आता कर्नाटक विद्यार्थी कुठल्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरणार, जे कोल्हापूर साईडचे आहेत ना मित्रांनो, कोल्हापूर म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचा जो भाग येतो त्या कोल्हापूर बाउंड्रीवरचे, त्यांना कर्नाटक जवळ आहे म्हणून त्यांना त्या ठिकाणची लोकल लँग्वेज सुद्धा नोन आहे. ओके, त्याचसोबत त्यांना महाराष्ट्रापेक्षा कर्नाटकचे जे काही फॅसिलिटी आहेत त्या भेटतात आणि त्यांना कर्नाटक जवळ सोयीस्कर वाटतं, म्हणून जवळच्या जवळ जॉब लागेल म्हणून महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांनी कर्नाटक सर्कलमध्ये सुद्धा फॉर्म भरलेले आहेत. अशा वेगवेगळ्या सर्कलमध्ये सर्वांनी भरलेले आहेत, बरेच सारे आपले विद्यार्थी आहेत. त्यामुळे काय आहे मित्रांनो, ह्या सर्व सर्कलची म्हणजे जेवढे काय आपले स्टेट आहेत 27, 28, 29 वॉट एव्हर तुम्हाला तर माहितच असेल. ओके, प्रत्येक स्टेट नुसार त्यांनी सर्कल पाडलेले आहेत, त्या सर्कलची प्रत्येकाची लिस्ट लागेलच असं सुद्धा नाहीये. आता या सर्कल मधून काही स्पेसिफिक सर्कलची लागू शकते, त्यामध्ये आपला महाराष्ट्र सुद्धा येऊ शकतो, कर्नाटक येऊ शकतो, गोवा डिव्हिजन येऊ शकते, त्याच्यानंतर ह्या सर्कल मधील काही डिव्हिजनचा लागू शकतो. लक्षात घ्या, महाराष्ट्र सर्कलचा जर लागला 5व्या लिस्टचा, असं नाही की फक्त एकाच सर्कलचा पब्लिश होईल, झाला तर 5-6 सर्कलचा त्या ठिकाणी पब्लिश होईल, नाही झाला तर कुठल्या सर्कलचा यदा कदाचित होऊ शकत नाही. ह्या दोन्ही गोष्टी आहेत पॅरलली. ओके, त्याच्यामुळे ह्या गोष्टी तुम्हाला सगळ्या क्लिअर करणं गरजेचं आहे. सो अशा पद्धतीने हे 5व्या मेरिट लिस्ट बाबतीत सगळे अपडेट आहेत. यामध्ये तुम्हाला काही डाऊट किंवा प्रश्न असेल तर तुम्ही नक्की कमेंट करून विचारू शकता. आणि मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करायला पाहिजे. आणि दुसरं महत्वाचं, जे तलाठी भरती, पोलीस भरती, आगामी ग्रुप सी च्या जे तयारी करत आहेत त्यांच्यासाठी नवीन फ्री ऑफ कॉस्ट मध्ये बॅच आपण लॉन्च केलेले आहे. त्याचे सर्व प्रकारचे व्हिडिओ आपण
प्रश्नाच्या अनालिसिस सकट आपण त्या ठिकाणी प्लेलिस्ट बनवून ठेवलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही नक्की पहा. सर्व परीक्षेसाठी उपयुक्त असणार आहेत. इथेच थांबतो राज्यांनो, भेटूया अशाच नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत जय हिंद आणि राम राम.